नमस्कार, रामकृष्ण हरी मंडळी. माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत. मी सीमा. माझा हा पहिलाच ब्लॉग आहे. तर माझ्या ह्या पहिल्या ब्लॉगमध्ये जर माझ्याकडून बोलताना काही छोट्या मोठ्या चुका झाल्या तर तुम्ही नक्कीच समजून घ्या आणि माझा चॅनल ग्रो होण्यासाठी मला पाठिंबा द्या. तर मंडळी, मी आज तुम्हाला घेऊन जाणार आहे पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी. आणि मला रस्त्यात जे काही अनुभव मिळाले ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बुधवारी सकाळी ठीक 7:30 वाजता मी, माझे मिस्टर, माझी एक मैत्रीण व तिचे मिस्टर असे 5 जण आम्ही पंढरपूरकडे जाण्यासाठी निघालो. जाता जाता रस्त्यात आम्हाला अनेक पायवारी करणाऱ्या पालख्या भेटल्या. लाखो वारकरी ज्ञानोबा तुकाराम आणि जय हरी विठ्ठलचा गजर करत विठुरायाच्या दर्शनासाठी जात होते. नावरा चौफुल्या टेंभुर्णी मार्गे आम्ही पंढरपूरकडे प्रस्थान करत असताना टेंभुर्णी पंढरपूर मार्गावर आम्हाला आमच्या आळेगावातील श्री रेडेश्वर महाराजांची पालखी भेटली. आम्ही गाडी साईडला पार्क करून पालखीसोबत 5 किलोमीटर चालण्याचा आनंद घेतला. त्यावेळेस वारी फक्त एक यात्रा नाही, तर ती श्रद्धा, शिस्त आणि समता, सेवा आणि एकतेचा जिवंत अनुभव आहे याचा प्रत्यय आला. महाराष्ट्रातील संत परंपरेतून आलेली ही एक महान भक्तीची परंपरा आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने राज्यभरातून वारकरी पंढरपूरकडे पायी चालत येतात. कुणी दिंडीतून, कुणी एकट्याने, कुणी कुटुंबासोबत, तर कुणी अनेक दिवसांचा प्रवास करून विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात. हा प्रवास केवळ पायांनी केला जात नाही, तर तो मनाने, श्रद्धेने आणि भक्तीने केला जातो. म्हणूनच वारीला इतकं मोठं महत्त्व आहे. दुपारी ठीक 1 वाजता आमची पालखी दुपारच्या जेवणासाठी एका गावात थांबली. थांबल्यानंतर पालखीमध्ये ज्या महिला सहभागी झाल्या होत्या त्यातील काही जणींची आपापले कपडे धुवून वाळत घालण्याची लगबग सुरू झाली. त्यामध्ये मी एका आजीला विचारलं की, मावशी, आता कपडे तुम्ही धुताय पण पावसामुळे वाळतील का? तर मावशी म्हटली, हो, आमच्यावर विठ्ठलाची कृपा आहे, त्यामुळे कपडे नक्कीच वाळतील. वारीतील तरुण महिलांनी स्वयंपाक बनवायला घेतला. त्या दिवशी जेवणामध्ये मटकी बटाट्याची भाजी, पुरी, वरण भात आणि लाडू असं जेवण होतं. सर्व महिला अगदी तन्मयतेने स्वयंपाकामध्ये गुंगल्या होत्या. त्या सर्व महिलांनी 500 लोकांचा स्वयंपाक अगदी अर्ध्या तासामध्ये बनवला. आम्ही देखील स्वयंपाकामध्ये त्यांना थोडी मदत करण्याचा प्रयत्न केला. काही वयस्कर महिला एका साईडला बसल्या होत्या. मग मी व माझ्या मैत्रिणी त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी त्यांचे पाय दुखत आहेत, कोणाचं काय दुखतंय ते सांगितलं. मग आम्ही दोघींनी काही जणींचे पाय चेपून दिले. दोघींनी सर्व महिला व पुरुषांचे दर्शन घेऊन चे वारीतले अनुभव ऐकले. काही जणी अगदी तल्लीन होऊन आम्हाला रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी असा जप करत होत्या. थोडं पुढे गेल्यावर मला एक तरुण मुलगा हातामध्ये लॅपटॉप घेऊन बसलेला दिसला. मी त्याला उत्सुकतेने विचारलं की, बाळा, तू काय करत आहे? तर तो म्हणाला, मी घरूनच जसं काम करतात तसं मी वर्क फ्रॉम वारी, म्हणजे मी वारीतून माझं जॉब करत आहे. मला फार आनंद झाला की आजची तरुण पिढीसुद्धा या स्वर्गसुखाचा आनंद घेत आहे. स्वयंपाक बनवून झाल्यावर वदनी कवळे घेता नाम घ्या श्रीहरीचे असा श्लोक म्हणून सर्वांनी जेवणाचा आस्वाद घेतला. तिचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे समानता. इथे जातपात, श्रीमंती, गरिबी याला काहीच महत्त्व नसतं. सगळे वारकरी एकाच भावनेने, एकाच विठ्ठल नामात चालत असतात. टाळ, मृदुंग, अभंग, भजन, कीर्तन आणि ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात संपूर्ण वातावरण भक्तिमय होऊन श्रीमंत कोण, गरीब याला काहीच महत्त्व नसतं. इथे सर्वांना एकाच प्रकारचं जेवण दिलं जातं. जेवणाचा आनंद घेऊन आणि वारीचे अनेक अनुभव घेऊन आम्ही आमच्या पुढील प्रवासासाठी म्हणजे पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालो. रस्त्यात अनेक ठिकाणी भाविकांनी वारकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची, चहाची, नाश्त्याची, जेवणाची व्यवस्था केली होती. कोणताही भेदभाव न करता सर्वांची सेवा केली जात होती. हे पाहून मन अगदी भरून गेले. जेव्हा आमचा पंढरपूर नगरीत प्रवेश झाला तेव्हा वातावरणात एक वेगळाच उत्साह होता. सर्वात प्रथम आम्ही पवित्र अशा चंद्रभागा नदीमध्ये पाय धुवून पुढे चाललो असताना गंध लावण्यासाठी एक व्यक्ती पुढे आला. त्याने आम्हाला छान कपाळावर गंध लावला. मग मी व माझ्या मैत्रीण सुनीता हिने फुगडीचा आनंद घेतला व मंदिराकडे निघालो. खूप गर्दी असल्यामुळे आम्ही मुखदर्शन घेतले. प्रसाद आणि काही वस्तूंची खरेदी करून आम्ही परत आपल्या प्रवासाला निघालो. या संपूर्ण प्रवासाने मला एक मोठा धडा शिकवला. खरी श्रीमंती पैशात नसते, तर ती श्रद्धेत, सेवेत आणि माणुसकीत असते. वारी आपल्याला संयम, शिस्त, एकता, सहकार्य आणि प्रेमाने जगण्याची प्रेरणा देते. हा अनुभव माझ्यासाठी आयुष्यभर जपून ठेवण्यासारखा आहे. तुम्हीही आयुष्यात एकदा तरी पंढरपूरची आषाढी वारी अनुभवलीच पाहिजे. इथे आल्यावर मन प्रसन्न होतं, विचार सकारात्मक होतात आणि विठ्ठलावरील श्रद्धा अधिक दृढ होते. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.
तुमचा वारीचा अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.